जय शिवराय. चिखला, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा इथलची 2 दिवसापूर्वीची घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या घटनेच्या विषयी त्या गावचे सरपंच काकड 2 दिवस काही बोलले नाही, पण आज मात्र या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ ऐकला, व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला. सुरुवातीला थोडंसं खरं वाटत होतं की मे बी गैरसमज होऊ शकतात आणि त्याच्यातनं हा वाद निर्माण होऊ शकतो असं वाटत होतं. परंतु जेव्हा जेव्हा ते पुढे पुढे बोलत होते, जेव्हा त्यांचे 2-3 मुद्दे या ठिकाणी मला खटकले, त्यातला 1 नंबरचा मुद्दा असा होता की त्या काकडचं हरामखोर हा शब्द वापरतोय, त्या हरामखोराचं असं म्हणणं आलं की त्या ताईने, संजीवनी ताईने स्वतःचे कपडे स्वतः फाडले आणि हा महिलांमधला वाद होता. तर मला त्या काकडला विचारायचे, अरे मूर्खा, कोणती अशी स्त्री आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसमोर आपल्या ठिकाणी स्वतःचे कपडे स्वतः फाडू शकते? तुला लाज वाटायला पाहिजे या पद्धतीचा आरोप करताना. म्हणजे ती आमची रणरागिनी एकटी तुमच्यासोबत भिडली आणि तिच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमची पातळी, तुमची लायकी या वक्तव्यातनं तुम्ही तुमची लायकी दाखवण्याच्या ठिकाणी काम करतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुझं असं म्हणणं यायला लागलंय की आमच्या संजीवनी ताई आणि त्यांचे गावातले जे सहकारी असतील, माता भगिनी असतील, ते तुझ्या घरावर आले, त्यांनी हल्ला केला, तुझ्या घरातलं सोनं नाणं पैसे चोरले आणि तुझ्या बायकोचा विनयभंग केला, असं या ठिकाणी तुझं म्हणणं आहे. याचा अर्थ सरळ सरळ साफ होतो की तू अवकातीवर आला, तुझी तू अवकात दाखवली, कारण की ही तुझी अवकात आहे. म्हणजे जी गोष्ट असं कसं शक्य आहे? ते प्रकरण कोणत्या गोष्टीचं आहे? तुम्ही त्याला संबंध कसा जोडतायत? ह्याला म्हणजे कोणीच कसलाच विश्वास या ठिकाणी ठेवू शकत नाही. जर तुझ्याकडनं चूक झालीये काकड, तू स्पष्ट मान्य कर ना. अरे मराठ्याचं मन लय मोठं आहे, मराठ्यांचं मन लय मोठं आहे. तुला कदाचित मराठी माफ सुद्धा करू शकतील, पण अशा प्रकारचे चुकीचे आरोप करून निश्चितच तू तुझी अवकात दाखवण्याच्या ठिकाणी काम करतोस. म्हणजे बघा ना, म्हणजे कोणताच मुद्दा या ठिकाणी पडत नाही. आणि काय प्रकरण काय झालंय, तुम्ही आरोप कोणत्या पद्धतीचे करतायत? अरे हे मावळे आणि आमची रणरागिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित कसा राहील याच्यासाठीचा प्रयत्न करत होते. आणि तुझं म्हणणं आहे पुतळा इथे नाही तिथं पाहिजे होता, तर मग तू तशा पद्धतीनं या अगोदर का नाही बोलला त्याबद्दल? या 2 दिवस तू मात्र गप बसला. आता मात्र या ठिकाणी तुझे आकाचे आका कोणाला त्यांना सगळ्याला बोलणं झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तू स्टेटमेंट देतोयस. मला तुम्हाला पुढची पावलं या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पुढची जी पावलं टाकायची ते तुमचा सांगणारा कोणचा आका आहे, त्या आकाच्या सांगण्यावरून या ठिकाणी तुम्ही बोलतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला पुतळा त्या ठिकाणी बसवायचा नव्हता, तर तशा पद्धतीची बैठक घेऊ शकत होतात, योग्य तो निर्णय त्याच्यामधनं या ठिकाणी निघू शकत होता. आता म्हणतायत ही गोष्ट तुम्ही, जेव्हा हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तुम्ही आता सांगतायत की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं पालन करतो, मागच्या वर्षी आम्ही शिवजयंती साजरी केली. हे कधी सांगतायत? आता एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे या पद्धतीचे आरोप करताना. आणि आम्ही कोणत्या जातीला टार्गेट करत नाही आहोत. जे कोणी हरामखोर आहेत, या गोष्टीसाठी दोषी आहेत, त्यांना या ठिकाणी आम्ही जबाबदार ठरवतोय, ना की एका पर्टिक्युलर जातीला. जातीचा इथे संबंध येत नाही. जो कोणी या गोष्टीसाठी जबाबदार आहे त्याच्यावरतीच या ठिकाणी आम्ही आरोप करतोय आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हीच आमची मागणी आहे. मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितलंय की 25 तारखेपर्यंत शांत राहा, म्हणून आम्ही या ठिकाणी शांत आहोत आणि शांतच राहू. त्यानंतरचा निर्णय त्यापुढे घेऊ. तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा.